नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अंकगणित या सत्रामध्ये अपूर्णांकांची तुलना कंपेअरिंग द फ्रॅक्शन्स हा पाठ पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं मनापासून स्वागत करीत आहे। तर चला पाहूया अपूर्णांकांची तुलना करत असताना कुठल्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे। अपूर्णांकांची तुलना करत असताना याचा आपल्याला फायदा कुठे होणार आहे? बारकाने जर पाहिलं अपूर्णांकामध्ये लहान आणि मोठा अपूर्णांक ठरविताना काही गोष्टी आपल्याला मुद्दाम लक्षात घ्याव्या लागतील की ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत आणि अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस छेद समान असते, सपोज या ठिकाणी आपल्याला काही अपूर्णांक दिलेले आहेत, या ठिकाणी आपण अपूर्णांक जर पाहत असेल तर आपल्याला बारकाईने आपण ऑब्झर्वेशन्स करूया की या चारही अपूर्णांकामध्ये आपल्याला जो काही छेद दिसतोय तो छेद आपल्याला समान दिसतोय। आता या अपूर्णांकांचं ज्यावेळेस आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं त्यावेळेस छेद समान असताना आपण रेग्युलर नंबर ज्या पद्धतीने कंपेअर करतो, म्हणजे या ठिकाणी 6 नंबर दिला असेल, या ठिकाणी 11 नंबर जर दिला असेल किंवा या ठिकाणी आपला 23 नंबर दिला असेल, तर याचं आपण कंपॅरिझन कसं करतो? तर 23 हा 11 पेक्षा मोठा आहे आणि 11 हा 6 पेक्षा मोठा आहे, हे आपलं जनरलाइज कंपॅरिझन होतं। आणि छेद असताना देखील आपण हाच नियम फॉलो करायचा आहे आणि हा सर्वात महत्वाचा आपल्याला पडणार आहे। आता अपूर्णांकांचे जे आपण ऑपरेशन करणार आहोत, बेरीज किंवा वजाबाकी करणार आहोत, त्यामध्ये देखील आपल्याला हेच टार्गेट असणार आहे। कसं? तर आपण नियम लक्षात घेऊया की ज्या वेळेस डिनॉमिनेटर सेम असेल दिलेल्या अपूर्णांकाचा त्यावेळेस ज्याचा अंश मोठा असेल तो सर्वात मोठा असेल। म्हणजे हा 21 बाकीच्या अपूर्णांकातील अंशापेक्षा मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक आपल्याला मोठा दिसतो। तर या चारही अपूर्णांकांमध्ये जो काही 3/11 दिसतोय याचा अंश इतर अपूर्णांकांतील अंशापेक्षा लहान दिसतोय म्हणून इतर तिन्ही अपूर्णांकांपेक्षा हा लहान अपूर्णांक असेल। हा एक सिंपल नियम आपण पाहून घेतला। पण दुसरी कंडिशन्स येते की ज्यावेळेस अंश समान असते, ज्यावेळेस अंश समान असतील, आपण हे जर उदाहरण जर घेतलं या ठिकाणी, तर आपल्याला हे कंपॅरिझन करत असताना देखील तेवढंच महत्वाचं पडेल की आपल्याला कुठल्या पद्धतीचे अंश या ठिकाणी आपल्याला समान आहेत किंवा कशा पद्धतीने आपण याकडे पाहणार आहोत। आता अंश समान असताना एक्झॅक्टली जो काही छेद समान असताना जो काही नियम आहे त्याच्या अपोजिट आपल्याला रूल फॉलो करावा लागेल। म्हणजे की ज्यावेळेस अंश समान दिसत आहेत या चारही अपूर्णांकामध्ये, तर ज्याचा छेद मोठा असेल, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असेल तो या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक असेल। आपण छेद समान असताना जो काही नियम पाहिला त्याच्या अपोजिट नियम आपण या ठिकाणी पाहिला। आणि ज्यावेळेस अंश समान आहेत त्यावेळेस ज्या दिलेल्या अपूर्णांकाचा आपल्याला छेद सर्वात लहान असेल, या ठिकाणी आपला छेद सर्वात लहान दिसतोय इतर अपूर्णांकातील छेदापेक्षा, परंतु अंश समान आहे, तर या ठिकाणी या चारही अपूर्णांकामध्ये 23/2 हा आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक दिसेल। हा अपूर्णांकांची कंपॅरिझन करत असताना दिलेला रूल, पण मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सर्व ऑपरेशन करत असताना हा रूल फॉलो करायचा आहे। कसा फॉलो करायचा म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल। परंतु आता नेक्स्ट कंडिशन दिलेली आहे की ज्यावेळेस दिलेले अंश आणि छेद त्या अपूर्णांकातील असमान असेल त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करता येईल किंवा कशा पद्धतीने आपल्याला त्याचा कंपॅरिझन करता येईल। मी या ठिकाणी 2 अपूर्णांक पहिल्यांदा देतो, नंतर आपण 3 किंवा 4 अपूर्णांक घेऊया। हा 3/7 दिलेला आहे आणि दुसरा जो काही अपूर्णांक दिलेला आहे 5/8 आहे। या दोघांचेही आपण अंश पाहून घेऊया, न्यूमरेटर पाहून घेऊया, दोघांचेही आपल्याला छेद पाहून घेऊया। तर आपल्याला दिसतंय दोघांचे अंश आणि छेद आपल्याला कुठेही समान दिसत नाहीये। जर हे समान नसतील तर मागील जे काही 2 नियम आहे या ठिकाणी लागू होणार नाही।
मग हा प्रॉब्लेम्स आपल्याला किंवा याचं कंपॅरिझन कसं करायचं, तर आपल्याकडे दोन मेथड्स असेल. पहिली मेथड आपण जी काही पाहणार आहोत तिला आपण तिरकस गुणाकार म्हणणार आहोत. आता तिरकस गुणाकार आणि दुसरी जी काही मेथड आपण पाहणार आहोत तिला आपण प्रत्यक्ष यांना भागवून दशांश रूप देणार आहोत आणि दशांश रूप देऊन जे काही उत्तर निघणार आहे त्यानुसार आपण कंपॅरिझन करणार. दोन्ही मेथड आपण फॉलो करणार आहोत. ही एक आपल्याला मेथड दिसेल. आता दिलेले मी दोन्ही अपूर्णांक या ठिकाणी मांडले. 3/7 आहे आणि 5/8 आहे. तिरकस गुणाकार म्हणजे काय, तर मी याचा अंश आणि एकाचा अंश किंवा दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार करणं तिरकस गुणाकार करतोय. तर या ठिकाणी 3/8 चा गुणाकार करतोय आणि दुसऱ्यांदा मी हा तिरकस गुणाकार करतोय. हा गुणाकार केल्यानंतर मला 7 × 5 दिसतात. दोघांचाही गुणाकार केल्यानंतर मला 8 × 24 येतात आणि 7 × 5 = 35 येतात. यांचं जर कंपॅरिझन केलं तर मला हा 35 नंबर मोठा दिसतोय. जर हा 35 नंबर मोठा जर असेल तर माझे जे काही दिलेले अपूर्णांक आहे त्यामध्ये हा 5/8 3/7 पेक्षा मोठा असेल. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला इझिली समजला असेल. तिरकस गुणाकाराचा कन्सेप्ट आपण कसा केला. आता दुसरी मेथड कुठली आहे, तर या दोन्ही अपूर्णांक मला जो काही 3/7 दिसतोय 5/8 दिसतोय, मी अगदी सिंपल नियमाप्रमाणे 7 नी 3 ला भागणार आहे, 8 नी 5 ला भागणार आहे आणि जे काही दशांश रूपामध्ये मला उत्तर येणार आहे त्यांचं मी कंपॅरिझन करणार आहे. म्हणजे मला माझं दिलेलं व्हेरिफिकेशन देखील करता येईल. आपण पहिल्यांदा भाग घेऊया. 7 आणि मी 3 ला भाग देण्याचा प्रयत्न केला, भाग जात नाही म्हणून 0 कॅरी केला. या ठिकाणी माझं उत्तर जे काही आलेलं आहे 4 आलेलं आहे. हे आपण जस्ट अंडरस्टँड करण्यासाठी लिहिलेलं आहे, बाकीचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणजे माझा या ठिकाणी भागाकार किती आलेला आहे 0.4 आलेला आहे. तीच गोष्ट जर 8 आणि मी जर 5 ला भागण्याचा प्रयत्न केला तर भाग जात नाही म्हणून मी पॉइंट दिलेला आहे, 0 कॅरी ओव्हर केला तर 8 सक 48 येत आहे. म्हणून माझं या ठिकाणी उत्तर जे काही आलेलं आहे हे 0.6 आलेलं आहे. आणि या दोघांचंही जर मी कंपॅरिझन करण्याचा जर प्रयत्न केला तर यामध्ये देखील मला 0.6 हा मोठा दिसतोय. 0.6 जर मोठा असेल तर मला जे काही दोन अपूर्णांक दिले होते 5/8 आणि 3/7 हे कंपॅरिझन देखील मला याही पद्धतीनं माझं व्हेरीफाय येत आहे. म्हणजे दोन्ही मेथड, याही मेथडनी तेच उत्तर येत आहे, याही मेथडनी तेच उत्तर येत आहे. मला वाटतं जी मेथड तुम्हाला सोपी वाटत असेल त्या मेथडनी तुम्ही जरूर सोडवण्याचा प्रयत्न करा. परंतु तिरकस गुणाकार ही अतिशय सोपी मेथड्स आहे. अजून एक मी उदाहरण देतो. हे उदाहरण दिल्यानंतर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. हे दिलेलं आहे 6/11 एक अपूर्णांक आणि दुसरा जो काही दिलेला आहे 5/13 दिलेला आहे. दोन्ही मेथडनी सोडवण्याचा प्रयत्न करा. उत्तर येतंय का तेही चेक करा. तोपर्यंत मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. 6/11 आहे आणि 5/13 आहे. मी तिरकस गुणाकार करतोय. या ठिकाणी 13 × 6 येणार आहे, 11 × 5 येणार आहे, 13 सक 78 येणार आहे आणि 55 येणार. 78 मोठा आहे म्हणजे या कंडिशन्स मध्ये 6/11 ह्या मला 5/13 पेक्षा मोठा दिसतो. ही आपली पहिली मेथड. काही सेकंदामध्ये याचं आपल्याला डेफिनेटली प्रॅक्टिस केल्यानंतर उत्तर येईल. म्हणजे यामध्ये कंपॅरिझन करताना मला हा अपूर्णांक मोठा येतो. दुसरी दशांश रूपाची जर मी मेथड वापरण्याचा प्रयत्न जर केला तर माझं उत्तर व्हेरीफाय होतोय का तेही पाहूया. जर या ठिकाणी मी 11 ला जर 6 नी भागण्याचा प्रयत्न केला, भाग जात नाही पण 0 घेतला. मी या ठिकाणी पूर्ण जर भाग देण्याचा प्रयत्न जर केला किंवा प्रयत्न जर केला तर मला या ठिकाणी जे काही उत्तर मिळतंय हे 0.5 मिळत आहे. त्याच पद्धतीने जर मी 13 ला भाग दिला, भाग जात नाहीये 5 नी, 5 ला म्हणून इथे 0 घेतला, पॉइंट दिला, इथे 5 च्या पुढे 0 घेतला आणि याला बरोबर मला 39 मिळत आहे आणि खाली 11 मिळत आहे. म्हणजे 0.5 आणि 0.3 दोघांच्या मध्ये दशांश पॉइंट किंवा दशांश स्थान सेम आहे म्हणून मला 0.5 हे मला मोठं दिसतं. आणि 0.5 हे कुणाचं उत्तर आहे तर 0.5 हे 6/11 या अपूर्णांकाचं उत्तर आहे. म्हणून या ठिकाणी माझा अपूर्णांक बरोबर आहे. मला वाटतं तुम्ही देखील व्हिडिओ पॉज करून हे जर सोडवलं असेल तर तुमचं देखील उत्तर आलं असेल. पण आता खरा प्रश्न होतो की दोन अपूर्णांक दिल्यानंतर तिरकस गुणाकार मेथड आपल्याला अतिशय निश्चितपणे वापरता येते.
परंतु जर मला 2पेक्षा अधिक अपूर्णांक दिले असते, या ठिकाणी मला 5/18 हा एक अपूर्णांक दिलेला आहे, दुसरा अपूर्णांक जो काही आहे 11/9 आहे, तिसरा जो काही दिलेला आहे 3/2 आहे आणि 5/6 मला हा दिलेला आहे. पण या ठिकाणी जर मी तिरकस गुणाकार मेथड वापरली तरी देखील माझं उत्तर येणार आहे. मला 2 अपूर्णांक घेऊन कंपॅरिझन करावं लागेल आणि दशांश मेथड किंवा प्रत्येक अपूर्णांकाचं दशांश स्वरूपामध्ये मी उत्तर जरी दिलं तरी माझं उत्तर येणार आहे. परंतु याची सर्वात बेस्ट मेथड काय, ज्यावेळेस माझे अंश आणि छेद समान नसतात त्यावेळेस मी काय करणार आहे, त्यावेळेस माझी जी काही मेथड्स असणार आहे ती आपण छेद समान करण्यासाठी मेन्शन्स करणार. थोडंसं मी परत या ठिकाणी दिलेले अपूर्णांक लिहून घेतो. 5/18 मेन्शन्स केला होता, 11/9 मेन्शन्स केला होता, नेक्स्ट जो काही होता तो 3/2 होता आणि नेक्स्ट जो काही होता तो 5/6 होता. अंश समान नाही आहेत, छेदही समान नाही आहे. यावेळेस जे काही दिलेले छेद असणार आहे ते छेद समान करणं हा माझा उद्देश आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ज्यावेळेस 5/11 दिला जातो, 12/11 दिला जातो किंवा या ठिकाणी 2/11 दिला जातो, छेद जर समान असेल तर मला कंपॅरिझन करणं खूप सोपं जातं. तोच उद्देश मी या ठिकाणी ठेवणार आहे की मला दिलेल्या अपूर्णांकाचे छेद समान करायचे आणि छेद समान करण्यासाठी मला जे काही अपूर्णांक दिलेला आहे, जे काही त्यांचा छेद आहे त्या छेदांचा मला लसावी काढायचा. लसावी काढलं की डेफिनेटली माझा छेद हा समान होईल. कसा समान होईल ते आपण पहिल्यांदा पाहूया. प्रथम आपण दिलेला अपूर्णांकातील जे काही छेद आहे त्यांचा लसावी या ठिकाणी काढूया. या ठिकाणी दिलेले अपूर्णांक मी या ठिकाणी क्रमवार मांडतोय. हा एक 2 दिलेला आहे, 6 दिलेला आहे, 9 दिलेला आहे, 18 दिलेला आहे. लसावी काढताना मी पाहतोय की चारही अपूर्णांक जे काही चारही नंबर दिलेले आहेत त्यांना कुठल्या समान नंबरनी भाग जातोय का, तर नाही जात. त्यातील 3 नंबरला भाग जातोय 3ने, म्हणून मी या 3ने भाग देण्याचा प्रयत्न केला. 2ला जात नाही, 2 तसा असलेला. 6ला भाग दिलं, इथे 2 भागाकार आला. 9ला भागितलं तर 2 आलं आणि या ठिकाणी माझं आलं 6 आलं. तर या ठिकाणी जर मी आणखीन जर प्रयत्न जर केला तर या ठिकाणी 2 माझा कॉमन दिसतोय, इथे 1 आलंय, इथे 1 आलंय. 2नी भागितलं तर या ठिकाणी 3 येत आहे आणि या ठिकाणी माझं ही 3ने जर भागितलं तर मला जे काही खाली जे काही राहत आहे तो 1 राहतोय. म्हणजे या ठिकाणी या जे काही कॉमन आपण काढले लसावीच्या नियमाप्रमाणे तर मला या ठिकाणी 3 × 3 × 2 म्हणजे माझा लसावी या ठिकाणी 18 निघालेला आहे. आता 18 निघालेला आहे, माझा पर्पज हाच आहे की प्रत्येक जो काही नंबर दिलेला आहे त्याचा मला छेद 18 करायचा आहे. म्हणजे जर 5/18 याच्या ठिकाणी ऑलरेडी मला जर छेद 18 जर करायचा असेल तर मला काय आहे, मला याला 1नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून मला ही 1नी मल्टिप्लाय करावं लागेल. अगदी सिंपल आणि बेसिक मेथड सांगितली आणि तो जर गुणाकार जर आला तर मला 18 दिसतोय. दुसरा जर छेद घेतला 11/9, जर त्याला मला छेद जर 18 करायचा जर असेल, म्हणजे जो मला लसावी जो काही मी काढलेला आहे त्यामध्ये जर त्याला मला कन्वर्ट करायचा असेल तर छेदाला, तर मी जर 9ला 2ने मल्टिप्लाय केलं तर 18 मध्ये तो रूपांतर होईल. आणि जर या अपूर्णांकाची किंमत जर बदलायची नसेल तर मला अंशाला देखील 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि हे जर मी सोडवलं तर 11 दुने 22 येतात आणि 9 दुने 18 येतात. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद समान झाला. तोच नियम मी या ठिकाणी वापरणार आहे. 11/9 11 आपण थोडंसं करेक्शन करतो. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 3/2. आता 2ला जर 18 म्हणजे दिलेल्या लसावीमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर मला 9ने मल्टिप्लाय करावं लागेल. छेदाला 9ने मल्टिप्लाय केलं म्हणजे अंशाला 9ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 27/18 हे मला छेद रूपात कन्वर्ट केल्यानंतर मला हा अपूर्णांक मॉडिफाय फॉर्म मध्ये मला असा भेटतोय. दुसरा जर 5/6 जर घेतला तर छेदाला 18 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 6ला मला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. छेदाला 3ने मल्टिप्लाय केले म्हणून मला अंशाला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी माझं जे काही उत्तर येणार आहे हे 15/18 येणार आहे. जर हे 15/18 जर येत असेल तर मला या ठिकाणी बारकाईने जर ऑब्झर्वेशन केलं तर मला सर्व छेद समान दिसत आहे. छेद जर समान असेल
तर डेफिनेटली या ठिकाणी मला जो काही दिलेला जो काही हा अपूर्णांक आहे सर्वात मोठा. कदाचित तुम्हाला असंही विचारलं जाईल की यांची डिसेंडिंग ऑर्डर किंवा असेंडिंग ऑर्डरने मांडणी करा, किंवा चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने. ज्यावेळेस हा शब्दही तुम्ही बारकाईनं पहा, मराठीमध्ये आणि आपल्या इंग्लिशमध्ये या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस चढत्या क्रमाने म्हणजे या पद्धतीने मांडायचं आहे, म्हणजे जो काही माझा फर्स्ट अपूर्णांक जो काही असणार आहे तो छोटा असणार आहे, त्यानंतर दुसरा हा त्याहीपेक्षा मोठा असणार आहे, आणि तिसरा त्याहीपेक्षा मोठा असणार आहे, आणि सगळ्यात शेवटी माझा हा 27/18 असणार आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असेंडिंग ऑर्डर देखील असं म्हटलं जातं. हे प्रश्न केवळ कंपॅरिझनवर नसतील, किंवा दिलेल्या अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी करा किंवा दिलेल्या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी करा. उतरचा जर क्रम जर असेल तर हे माझी लॅडर अशी पद्धतीने जाणार आहे, म्हणजे पहिल्यांदा मी सर्वात मोठा लिहिणार आहे, त्यानंतर मी छोटा लिहिणार आहे, त्यानंतर मी छोटा लिहिणार आहे, आणि सर्वात शेवटी लिहिणार आहे. म्हणजे या पद्धतीने जर मला या अपूर्णांकाची मांडणी जर करायची असेल तर सर्वात शेवटचा कुठला येतोय? 5/18 येतोय. 5/18 कुणासाठी आहे? तर 5/18 हा 5/18 साठी, म्हणजे माझा 5/18 या ठिकाणी येईल. नेक्स्ट नंतरचा कुठला येतोय? तो 22/18 कुणासाठी आहे? 11/9 साठी आहे, म्हणून हा 11/9 माझा या ठिकाणी येईल. त्यानंतरचा 11/9 पेक्षा मोठा कुठला आहे? तर 15/18 इथे आहे, पण 15/18 मी इथे लिहिणार नाही. 15/18 कुणाचं रूपांतर आहे? तर 15/18 हे 5/6 आहे, म्हणून 5/6 मला इथे घ्यावं लागेल. आणि सर्वात मोठा कुठला? तर 27/18, म्हणजेच मला 3/2 होईल. याही पद्धतीनं मी हा प्रॉब्लेम सोडू शकतो. बारकाईनं पहा, म्हणजे आपल्याला हा इझिली कन्सेप्ट आपल्याला इझिली लक्षात येऊन जाईल. आता यावर आधारित मी एक प्रॉब्लेम तुमच्याशी देतो, म्हणजे तो तुम्हाला प्रॉब्लेम्स आपल्याला इझिली लक्षात येऊन जाईल. सपोज आपल्याला एक 4 मी अपूर्णांक देतो, त्या 4 अपूर्णांकाचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे, आणि त्यांची मांडणी आपल्याला जी काही करायची आहे ती आपण चढत्या क्रमाने करणार आहोत. हा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मला त्याचं उत्तरही तुम्ही सांगा. मी या ठिकाणी प्रश्न तुम्हाला देतोय. आपल्याला 4 अपूर्णांक दिलेले आहेत. 3/8 दिलेला आहे, नंतर 5/4 दिलेला आहे, नंतर आपल्याला 11/24 दिलेला आहे, आणि जो काही दिलेला आहे शेवटचा 7/6 दिलेला आहे. प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की या दिलेल्या अपूर्णांकाची आपल्याला खाली 4ही ऑप्शन्स दिलेले आहेत, चढत्या क्रमाने मांडणी करा. चढत्या क्रमाने मांडणी करा. प्रयत्न करा. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा, तोपर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी हेल्प आउट करा. तर आता मी या 4ही अपूर्णांक पाडल्यानंतर मला दिसते की या ठिकाणी छेद तर समान नाहीये. छेद समान केल्यानंतर मला कंपॅरिझन करणं अतिशय इझिली जाईल, म्हणून माझं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असेल छेद समान करण्यासाठी दिलेल्या अपूर्णांकातील जे काही छेद आहेत त्यांचा मला लसावी घेणं. आता लसावी घेत असताना मला बारकाईनं पाहावं लागेल की मी कशा पद्धतीने लसावी घेणार आहे. 4 मध्ये कॉमन दिसत नाही, पण तिघांमध्ये 4 कॉमन आहे, म्हणून 4 एक 4 घेतला, 6 मी कॅरी केला, 4 8 आलं, 8ला भागितल्यानंतर भागाकार 2 आला, आणि या ठिकाणी 6 आला. तर याही ठिकाणी जर मी बारकाईने जर पाहिलं तर या ठिकाणी मला कुठला कॉमन दिसतोय? तर कॉमन आहे तो मी घेणार आहे. 6/6 घेतला तर मला खाली काय राहतं हेही मला पाहणं गरजेचं आहे. तर हे 4 या ठिकाणी जर बारकाईने जर पाहिलं तर मला या ठिकाणी करेक्शन करणं गरजेचं आहे. 6ला इथे 4नी भाग जात नाहीये, म्हणून हे माझं चुकलेली गोष्ट मी या ठिकाणी करेक्ट करतोय. या ठिकाणी 2/6 मला दिसतंय. 2/6 झाल्यानंतर इथून मी 2 कॉमन जर घेतला तर 1 येतोय आणि 3 येतोय, आणि या ठिकाणी 3 जर घेतला तर 3 दुने 6, 6 चौक 24, म्हणजे माझा लसावी 24 आलेला आहे. जर इथे 24 जर यायचं जर असेल तर मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 9/24 येईल. इथे जर 24 यायचं असेल तर मला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल, या देखील 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे माझा छेद हा समान येईल. 24 आला, 6 5 30 झाला.
या ठिकाणी ऑलरेडी 24 आहेत, त्यामुळे यामध्ये मी कुठलाही बदल करणार नाही, कारण 1 नी मला मल्टिप्लाय करावं लागेल. 1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर आकडा जसा आहे तसाच राहणार आहे. आणि शेवटचा जो काही दिलेला आहे याला मला 4 नी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणून मला 7 ने देखील 4 नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 7 चोक 28 आणि 6 चोक 24. छेद समान आहे. मला कंपॅरिझन करणं सर्वात मोठं जाईल. चढत्या क्रमाने मांडायचं आहे. म्हणजे माझा क्रम कुठला आहे या ठिकाणी मी जर बारकाईने जर पाहिलं तर दिलेला हा सर्वात मोठा आहे. म्हणजे माझा 5/4 सर्वात शेवटी असणार आहे. 5/4 नंतर नेक्स्ट त्याच्या अलीकडचा कमी कुठला आहे तर हा येतोय 7/6. म्हणून 7/6 हा मला त्याच्या अलीकडे असणार आहे. त्यानंतर जर पाहिला याही पेक्षा कमी कुठला आहे तर 11/24. 11/24 कुणासाठी आहे तो दिलेल्या 11/24 साठीच आहे. आणि शेवटचा सर्वात छोटा जर पाहिला तर 9/24 आहे, पण त्याचं मूळ ओरिजिनल रूप कुठलं आहे तर 3/8 आहे. मला प्रश्न काय दिला होता की चढत्या क्रमाने मांडणी करा, तर चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर डेफिनेटली हे माझं एक उत्तर असेल. आता या अपूर्णांकाची तुलना करत असताना अजून एक छोटासा आपला पॉइंट राहिलेला आहे, तो आपण पाहून घेऊया की ज्यावेळेस मला 2 अपूर्णांकाच्या दरम्यान एखादा अपूर्णांक शोधायचा असेल, मी सिंपल एक्झाम्पल घेतो की या ठिकाणी मला 6/7 दिलेला आहे आणि दुसरा अपूर्णांक दिलेला आहे 18/3 आणि असं विचारलेलं आहे की या दोघांच्या दरम्यान कुठला अपूर्णांक असेल. तर दोघांच्या दरम्यान कुठला अपूर्णांक असेल तर आपली रेग्युलर मेथड असेल, आपण एकदम तिरकस गुणाकार करून पाहणार आहोत, त्याचं कंपॅरिझन आपण करणार आहोत, किंवा आपण या छेदांचा लसावी घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं मधला अपूर्णांक मानणार आहोत. परंतु सोपी मेथड अशा वेळेस जर मधला अपूर्णांक 2 अपूर्णांक दिले असताना काढायचा जर असेल तर आपल्याला जे काही अंश दिलेले आहेत दोन्ही अपूर्णांकाचे, तर या ठिकाणी आपण या अंशांची बेरीज करणार आहोत. दिलेले जे काही छेद आहेत त्या छेदांची बेरीज करणार आहोत आणि जे काही माझं उत्तर येणार आहे 24/10, तर हे 24/10 हे माझं उत्तर जे काही असणार आहे ते मी या ठिकाणी मेन्शन्स करणार आहे की हा अपूर्णांक या दरम्यानचा असेल. तर यावर आधारित मी 2 प्रश्न दिलेले आहेत. आपल्याला हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडायचे आहेत. एकदा व्हिडिओ परत एकदा पहा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओचा जो काही शेवटचा क्वेश्चन्स दिलेला आहे की आपल्याला हे अपूर्णांक दिलेले आहेत आणि अपूर्णांकातील लहान अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. होपफुली मला वाटतं त्याचंही उत्तर तुम्हाला अगदी इझिली सांगता येईल. थँक्यू फॉर वॉचिंग टार्गेट विथ प्रोफेसर पीस पॉझिटिव्ह विथ. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.